मेट्रो शहरातल्या महत्त्वाच्या बातम्या पाहूयात मेट्रो सुपरफास्ट। केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे मेळघाटातील आदिवासी मजुरांवर उपासमारीची वेळ आल्याचा आरोप काँग्रेसने केला। केंद्र सरकारने मनरेगा योजनेमध्ये बदल केल्याने वर्क कोड ओपन होत नाहीये, यावर तात्काळ उपाययोजना करावी अशी मागणी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहुल येवले यांनी केली। अहिल्यानगरमध्ये पहिलं शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू होतं। या महाविद्यालयाला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय असं नाव देण्यात आलं। यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून 100 विद्यार्थी क्षमतेसह प्रवेश प्रक्रिया सुरू होणार आहे। पंढरपूरमधल्या यमाई तलावालगतच्या जमीन हस्तांतरणाबाबत महसूल मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली। यावेळी बावनकुळे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश दिले। तलावालगत असलेली 3 हेक्टर क्षेत्रफळाची शासन मालकीची जागा विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीला हस्तांतरित केली जाणार आहे। अमरावतीमध्ये उष्माघाताचा पहिला बळी गेल्याची शक्यता वर्तवली जाते। जिल्हा सामान्य रुग्णालय परिसरात एका अज्ञात वृद्धाचा मृतदेह आढळला। या वृद्धाचा मृत्यू उष्माघाताने झाल्याची शक्यता आहे। अमरावतीमध्ये सध्या तापमान 46.6 अंशांवर पोहोचले। कोल्हापूरमध्ये गोकुळ प्रशासक पदासाठी जोरदार फिल्डिंग लावली जाते। प्रकाश बेलवाडे, माणिक पाटील सुळेकर, शौमिका महाडिक यांच्या नावाची चाचपणी केली जाते। मतदार यादीमधल्या घोळामुळे गोकुळची निवडणूक लांबणीवर पडली। नागपूर भाजपचे शहराध्यक्ष दयाशंकर तिवारी यांचं व्हॉट्सअप हॅक झाले। सायबर गुन्हेगाराने त्यांच्या संपर्कातल्या लोकांना पैशांची मागणी करणारे मेसेज पाठवले। तिवारी यांनी या संदर्भात सायबर पोलिसांकडे तक्रार नोंदवली। नाशिकमधल्या वृक्षतोडीवर हरित लवादाने पुन्हा दणका देत 19 जूनपर्यंत स्थगिती कायम ठेवली। आपत्कालीन परिस्थितीत सुद्धा झाडं तोडण्यासाठी किंवा छाटणीसाठी लवादाची पूर्वपरवानगी बंधनकारक असणार आहे। स्थगिती आदेशानंतर 22 हेरिटेज वृक्ष तोडल्याचा आरोप आहे। राज्य मंडळाच्या शाळांचा निकाल 1 मे रोजी जाहीर करण्यात येणार आहे। 2 मे पासून विद्यार्थ्यांना उन्हाळी सुट्टी सुरू होणार आहे। शालेय शिक्षण विभागाने दिलेल्या सूचनानुसार विद्यार्थ्यांना आता निकालपत्रक वाटप करताना विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका पालकांना दाखवणं बंधनकारक आहे। मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये जांभळाची आवक सुरू झाली। घाऊक बाजारामध्ये 300 ते 400 रुपये प्रति किलो आणि किरकोळमध्ये 500 रुपये किलोने विक्री होते। दर जास्त असून सुद्धा खरेदीसाठी ग्राहकांची पसंती मिळते।